नमस्कार मित्रांनो, भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 17 धावांनी विजय मिळवला होता, तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केलं आणि 359 धावांचा यशस्वी पाठलाग करून जबरदस्त विजय साकारला. दरम्यान या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने मालिका 1-1 बरोबरीत आणली. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना निर्णायक होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाकडे मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ज्या चुका केल्या त्यात सुधारणा करून मैदानात उतरण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतो. तर संघात कोणाला संधी मिळू शकते आणि कशी असेल प्लेइंग 11 तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, तिसरा सामना 6 डिसेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी दमदार कामगिरी केली, मात्र गोलंदाजांनी त्यांची मेहनत वाया घालवली. विशेष करून प्रसिद्ध कृष्णाने भरपूर धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात त्याला बेंचवर बसवण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी संघात अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीला संधी मिळू शकते. प्लेइंग 11 संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, कर्णधार आणि यष्टीरक्षक नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग संघात असेल. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला संघ ते कमेंट करून सांगा.